बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरी चप्पलच्या वादानंतर प्राडाची टीम इटलीहून थेट कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे। काल त्यांनी चप्पल निर्मितीची माहिती घेतल्यानंतर आज ते चप्पल विक्री करणाऱ्या दुकानांना भेट देत आहेत। प्राडानं कोल्हापुरी चप्पल प्रदर्शनात मांडल्यानं वाद निर्माण झाला होता, तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं त्याला आक्षेप घेतल्यानंतर आता प्राडाची टीम कोल्हापुरामध्ये दाखल झाली आहे। तर व्यावसायिक करार होण्याची देखील शक्यता यातून वर्तवण्यात येते आहे। प्राडाच्या टीमचा कोल्हापुरामध्ये हा दुसरा दिवस आहे। काल त्यांनी चप्पलीची पाहणी केली आणि आज ते चप्पल विक्री करणाऱ्या दुकानांना भेट देतात। चप्पल निर्मिती कशी होते हे काल त्यांनी पाहिलं। आज ते स्वतः मार्केटमध्ये फिरतायत आणि चप्पल विक्रेत्यांच्याकडून जाणून घेतात सगळ्या गोष्टी। कोल्हापुरी चप्पल एका प्रदर्शनात मांडल्यानंतर प्राडा चांगलीच चर्चेत आली आणि या कोल्हापुरी चप्पलच्या प्रदर्शनावरूनही ते वाद निर्माण झाला होता। प्राडाने देखील प्रदर्शनात मांडलेली चप्पल ही कोल्हापुरीत असल्याचा आहे तो नंतर खुलासा केला आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये प्राडा त्याची टीम जी आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि ते कोल्हापूर चप्पल निर्मिती आणि विक्री याची माहिती घेताना पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये प्राडा कोल्हापूर चप्पलबाबत आहे ते कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांशी या ठिकाणी व्यावसायिक करार करू इच्छित पाहते आणि त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेताना पाहायला मिळते। प्राडाची टीम आहे ती कालपासून आहे ती कोल्हापूरमध्ये आहे आणि ही सगळी प्राडाची टीम आहे ती माहिती घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुकानामध्ये प्रत्यक्ष भेट जातात आणि त्यांनी व्यावसायिक या ठिकाणी संबंधातून प्राडा ज्या पद्धतीनं या ठिकाणी उतरले त्या पद्धतीनं कोल्हापुरी चप्पलची माहिती घेताना पाहायला मिळते। आपल्यासोबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधे आहेत। त्यांच्या या सगळ्या प्रयत्नातून प्राडाची टीम आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली। काय सांगाल, याचा फायदा काय होऊ शकतो कोल्हापूरला? प्राडा हे जगातला अग्रणी फॅशन ब्रँड आहे आणि हे फक्त सुपर लक्झरी प्रोडक्ट्स प्राडामध्ये विकले जातात। त्यामुळे कोल्हापुरी चप्पल जे प्राडाच्या प्लॅटफॉर्मवर येतं ते ॲटोमॅटिक या चप्पलचा दर्जा उंचावला गेलेला आहे आणि प्राडाची क्वालिटीप्रमाणे जर कोल्हापुरी चप्पल आपण बनवू शकलो तर याला जगातली मोठी बाजारपेठ मिळू शकते। आणि प्राडा ज्यावेळी कोल्हापुरी चप्पलमध्ये इंटरेस्ट घेतं त्यावेळी जगातले प्राडा सोडूनचे अन्य प्रमुख ब्रँड आहेत त्यांचाही कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत उत्सुकता झालेली आहे आणि हे मोठी बाजारपेठ नवीन क्षेत्र कोल्हापुरी चप्पलसाठी उपलब्ध होणार आहे। कोल्हापुरी चप्पलला जगातल्या बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबर भारतातले महाराष्ट्रातले अन्य क्राफ्ट्स जे आहेत जसं ज्वेलरी आहे, पैठणी आहे, गारमेंटच्या या बाबतीतही प्राडानं पुढाकार घ्यावा असं महाराष्ट्र चेंबरने त्यांना विनंती केलेली आहे। त्या बाबतीतही त्यांचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे। काल त्यांनी चप्पल मेकिंगची माहिती घेतली, आज विक्रीची माहिती घेत आहेत। नेमका त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये दिसून येतो? त्यांचा इंटरेस्ट आहे तुमची प्रक्रिया कशी आहे, त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत, त्यांचे जे एथिकल प्रॅक्टिसेस आहेत ते या ठिकाणी पाळले जात आहेत का, ते भारतातले GI टॅगचे कायदे पाळून घ्यायला तयार आहेत, परंतु त्या दर्जाचं प्रोडक्शन इथं झालं पाहिजे, सातत्यपूर्ण झालं पाहिजे, त्याची प्रोसेस सगळी जी आहे ते आधुनिक पद्धतीची असली पाहिजे, त्यांच्या ज्या प्रोसेस असतात त्या पद्धतीच्या असतात। तर यामध्ये बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत कारण आपलं हे पारंपरिक पद्धती आहेत आणि ह्या पारंपरिक पद्धतीने आताचं मॉडर्न टेक्नॉलॉजी याचा मेळ कुठेतरी घालावा लागणार आहे आणि या बाबतीत आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित करतो। खरं तर त्याने आता पाहणी केली, त्यानंतर तुमच्याशी काही त्यांचा संवाद झाला, काय आवाज झालेत का ते कोल्हापुरी चप्पल? पाहणीच्या फेजमध्येच आहेत, त्यांना ही प्रक्रिया आवडलेली आहे, त्यांनी खूप मनापासून कौतुक केलेलं आहे इथल्या कारागिरांचं, इथल्या कलेचं। फक्त ते मार्केटिंगच्या फेजमध्ये नेण्यासाठी त्याला जो इम्प्रूव्हमेंट लागेल किंवा सुधारणा लागतील ती आम्ही चर्चा यांच्याशी आता करणार आहोत। व्यावसायिक करार होऊ शकते भविष्यात? हां, त्यांच्या रिक्वायरमेंट्स जर आपण पूर्ण करू शकलो तर ती सुद्धा संभावना नाकारता येत नाही। नक्कीच तर प्राडा कोल्हापूरमध्ये आल्याचा फायदा आहे तो कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांना होणार आहे आणि भविष्य काळामध्ये आहे प्राडासोबत आहे ते व्यावसायिक करार सुद्धा या संदर्भातला होऊ शकते। मात्र काही नियम आणि अटी आहेत ते प्राडाकडून आता सांगण्यात येतात कारण पारंपरिक पद्धतीने ही चप्पल आहे ती बांधली जाते आणि त्यामध्ये काही सुधारणा आहे ते प्राडा सुचवित होते। या सुधारणा झाला तर नक्कीच आहे तो कोल्हापूर चप्पलला जागतिक बाजारपेठेमध्ये एक वेगळं स्थान निर्माण होणार आहे आणि व्यावसायिक संधी आहे ती मोठ्या प्रमाणात मिळेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।